Hello students. Now we will see next article म्युच्युअल इंडक्टन्स. याच्या अगोदरच्या आर्टिकलमध्ये आपण काय शिकलो होतो? सेल्फ इंडक्टन्स शिकलो होतो. नाउ हियर म्युच्युअल इंडक्टन्स. नाउ व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स दॅट विल सी. See here, mutual inductance. Yes. Now consider two coils. Consider two coils. Suppose this is first coil and this is, you can say, second coil. Okay. Let I1 be the current passing through first coil and let I2 be the current passing through second coil. Now what happens here? If we change either magnitude or direction of this current passing through first coil, what will happen? Magnetic flux which produces around it also get changed. Right? हे बघा काय म्हणतोय मी. Consider two coils 1, 2. Let I1 be the current passing through first coil, I2 be the current passing through second coil. Okay. These two coils are very close to each other. Now as current is passing through first coil, लक्षात घ्या, मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस अराउंड इट, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स तयार झालेला असेल, बरोबर आहे. सेकंड कॉइल इज क्लोज टू फर्स्ट कॉइल, सो दॅट कॉइल इज ऑल्सो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ दॅट मॅग्नेटिक फील्ड. लेट इट बी Φ1 किंवा फ्लक्स म्हणू आपण Φ1. म्हणजे ह्या पहिल्या कॉइलचा दुसऱ्या कॉइलचा सध्या विचार करायचा नाही. पहिल्या कॉइलमधनं करंट जे पास होत आहे त्याच्यामुळे त्याच्या भोवती जे मॅग्नेटिक फ्लक्स तयार झालं पहिल्या कॉइलमुळे, त्याचं नाव ठेवलं आपण Φ1. ते इथे आहे सर्वीकडे. ॲज सेकंड कॉइल इज ऑल्सो क्लोज टू दिस, ॲज सेकंड कॉइल इज क्लोज टू दिस, सेकंड कॉइल इज ऑल्सो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ सेम मॅग्नेटिक फ्लक्स. त्यामुळे इथे जशी पहिली कॉइल त्या मॅग्नेटिक फ्लक्सच्या इन्फ्लुएन्समध्ये आहे तशी दुसरी कॉइल सुद्धा पहिल्या कॉइलमुळे प्रोड्यूस झालेल्या मॅग्नेटिक फ्लक्सच्या इन्फ्लुएन्समध्ये आहे. ओके. नाउ आता बघा काय म्हणतोय मी. नाउ हियर ॲज वी चेंज आयदर मॅग्निट्यूड ऑर डायरेक्शन, मी जर समजा पहिल्या कॉइलच्या मधनं जे पास होणारं करंट आहे त्याची मॅग्निट्यूड किंवा डायरेक्शन जर मी बदलली, व्हॉट विल हॅपन? द मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ दॅट कॉइल म्हणजे Φ1 गेट चेंज. सेकंड कॉइल इज ऑल्सो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ दिस, सेकंड कॉइल पण त्याच्या इन्फ्लुएन्समध्ये. सो व्हॉट विल हॅपन? बिकॉज ऑफ सेल्फ इंडक्टन्स EMF इज इंड्युस्ड इन अ फर्स्ट कॉइल इट सेल्फ, नो प्रॉब्लेम. पहिल्या कॉइलमध्ये EMF इंड्युस्ड होईलच होईल, बट ॲट द सेम टाइम EMF also induced in second coil due to change in magnetic flux associated with the first coil. कळतं मी काय म्हणते? परत एकदा ऐका. पहिल्या कॉइलमधनं करंट पास होते, त्याच्यामुळे त्याच्याभोवती मॅग्नेटिक फ्लक्स तयार झालेला आहे. दुसरी कॉइल जी आहे ती पहिल्या कॉइलच्या जवळच आहे, त्यामुळे पहिली कॉइल आणि दुसरी कॉइल दोन्ही त्या मॅग्नेटिक फ्लक्सच्या इन्फ्लुएन्समध्ये आहेत, जे की पहिल्या कॉइलमुळे प्रोड्यूस झालेलं आहे. त्याचं नाव ठेवलं आपण Φ1, बरोबर आहे. जर आपण पहिल्या कॉइलमधनं पास होणाऱ्या करंटची मॅग्निट्यूड किंवा डायरेक्शन जर बदलली तर त्याच्या भोवतीचं मॅग्नेटिक फ्लक्स बदलेल, करेक्ट. ते मॅग्नेटिक फ्लक्स बदलल्यामुळे त्या कॉइलमध्ये EMF काय होईल? इंड्युस्ड होईल त्याच कॉइलमध्ये, त्याला आपण सेल्फ इंडक्शन म्हणतो. पण त्याच वेळेस दुसरी कॉइल सुद्धा त्या चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्सच्या इन्फ्लुएन्समध्ये आल्यामुळे दुसऱ्या कॉइलमध्ये सुद्धा EMF इंड्युस्ड होईल. कळतंय? तसंच आता जर मी दुसरा विचार केला तर दुसऱ्या कॉइलमधनं पण करंट पास होत आहे, करेक्ट. त्याच्या भोवती पण त्याचं मॅग्नेटिक फ्लक्स तयार झालेलं आहे आणि पहिली कॉइल पण त्याच्या इन्फ्लुएन्समध्ये आहे. आता हे दुसऱ्यामुळे जर म्हणजे Φ2 म्हणूया. मी जर याचं मॅग्निट्यूड किंवा डायरेक्शन जर बदलली तर याच्या भोवतीचं मॅग्नेटिक फ्लक्स पण बदलेल, म्हणजे Φ2 पण बदलेल. त्यामुळे ह्या कॉइल स्वतःमध्ये ते इंडक्शन होईलच, पण त्याच वेळेस चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स टेक्स प्लेस
ड्यू टू चेंज इन करंट पासिंग थ्रू सेकंड कॉईल बट EMF इज ऑल्सो इंड्युस्ड इन फर्स्ट कॉईल. म्हणजे याच्याशी संबंधित असलेल्या चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्समुळे याच्यामध्ये EMF इंड्युस्ड होत आहे, तसंच याच्याशी संबंधित असलेल्या मॅग्नेटिक फ्लक्स चेंजमुळे याच्यामध्ये EMF इंड्युस्ड होत आहे. अशा प्रकारचं जे इंडक्शन असतं याच्यामुळे याच्यात आणि याच्यामुळे याच्यात, सच इंडक्शन इज कॉल्ड म्युच्युअल इंडक्शन. या इंडक्शनला काय म्हटलं जातं? म्युच्युअल इंडक्शन. कळते? सच इंडक्शन इज कॉल्ड म्युच्युअल इंडक्शन. आता हे जर लिहायचं म्हटलं तर कसं होईल? समजा मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस झालेलं आहे. ओके, आता हे जे मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस झालेलं आहे बिकॉज ऑफ चेंज इन करंट ऑफ फर्स्ट, सो 1. पण आपल्याला काय विचार करायचा आहे? याच्यामध्ये EMF इंड्यूस काढायचा म्हणून आपण त्याला नाव दिलं F5:1 विच इज प्रपोर्शनल टू I1. ओके, मग 5:1 आता EMF इंड्यूस कोणात काढायचं आहे? पहिल्यामुळे दुसऱ्यामध्ये, म्हणजे त्याचं नाव काय ठेवलं? 2:1. प्रपोर्शनल टू काय येईल ते? प्रपोर्शनल टू काय येईल ते? 5:1 किंवा d5/2/dt असं म्हणूया आपण त्याला पूर्णपणे. सो लाईक दिस. मग हेच जर लिहायचं असेल तर E21 इज इक्वल टू सम कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट जो असतो तो असतो -M21 d5/2/1/dt. करेक्ट. म्हणजे चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स टेक्स प्लेस in first coil associated with the first coil, but EMF is induced in second coil. Vice versa also possible. जसं मी जर हे असं लिहिलं तर असं पण लिहू शकतो. आता 2:1 आहे ना, इथे 1:2 येईल, मायनस इथे 1:2 येईल, d5 इथे 1:2 येईल, झालं. हे याच्यामुळे याच्यात, याच्यामुळे याच्यात आणि याच्यामुळे याच्यात, असं जो इंडक्शन असतं, सच इंडक्शन इज टर्म ॲज म्युच्युअल इंडक्शन. खरं सांगायचं म्हणजे हे आता हे बुकमध्ये हे सिम्बॉलिकली एवढं वापरलेलं आहे. साधं सिम्पल सांगतो तुम्हाला, एकदम साधं सिम्पल. याला आपण तात्पुरतं पुढे जाऊन प्रायमरी म्हणणार आहोत. प्रायमरी कॉईल ही सेकंडरी कॉईल. ओके, म्हणजे प्रायमरी कॉईलमुळे किंवा पहिल्या कॉईलमुळे झालेल्या चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्समुळे दुसऱ्या कॉईलमध्ये EMF इंड्युस्ड होतं. असं जर लिहायचं असेल तर लिहायचं E2 इज इक्वल टू, करेक्ट, M कॉन्स्टंट. हा दोघांसाठी सारखाच असतो. M21 किंवा M12 एकाच असतो, त्यामुळे इन जनरल असं लिहिला DI. आता हा जो EMF इंड्यूस झाला दुसऱ्या कॉईलमध्ये तो कोणामुळे झालेला आहे? पहिल्या कॉईलच्या चेंज इन करंटमुळे, di1/dt झालं. आणि 1 जर लिहायचं असेल तर E1 इज इक्वल टू MD. EMF इंड्यूस कोणामध्ये झाला? पहिल्या कॉईलमध्ये. का? चेंज इन करंट पासिंग थ्रू सेकंड कॉईल. E1 इज इक्वल टू MDI2/dt. E2 MDI1/dt. लक्षात द्या, हा 2 इथे 1, हा 1 इथे 2. म्हणजे सेकंड कॉईलमध्ये EMF इंड्यूस झाला कोणामुळे? पहिल्या कॉईलमधील चेंज इन करंटमुळे झालेला चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्समुळे. आणि पहिल्या कॉईलमध्ये EMF इंड्यूस झाला कोणामुळे? ड्यू टू चेंज इन करंट पासिंग थ्रू सेकंड कॉईल अँड ड्यू टू दॅट चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्युस्ड फर्स्ट ॲज वेल एज सेकंड ऑल्सो, अँड सो EMF इज इंड्युस्ड इन फर्स्ट कॉईल. मग याचा अर्थ असं सेल्फ इंडक्शन होत नाही का? होतं. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर या कॉईलमध्ये जेव्हा करंट पास होते त्याच्यामुळे जे काय मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतं आणि याची जर व्हॅल्यू जर बदलली मी तर याच्यामध्ये इंडक्शन होईलच बाय द प्रोसेस ऑफ सेल्फ इंडक्शन. पण दुसरी कॉईल त्याच्या जवळ असल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा EMF इंड्युस्ड होतं, म्हणून याला म्युच्युअल इंडक्शन म्हटलं जातं. जसं इथे घडतं तसं इथे पण दुसऱ्या कॉईलमधनं करंट पास होतंय, त्याची जर व्हॅल्यू जर बदलली मॅग्निट्यूड वाईज किंवा डायरेक्शन वाईज तर त्याच्या भोवतीचं मॅग्नेटिक फ्लक्स बदलेल, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये स्वतःमध्ये इंडक्शन होईलच, सेल्फ इंडक्शन. पण त्याच वेळेस पहिली कॉईल त्याच्या जवळ असल्यामुळे त्याच्यामध्ये पण इंडक्शन होतं, म्हणून अशा इंडक्शनला म्युच्युअल इंडक्शन म्हणतात. मी मागे म्हटल्याप्रमाणे की याच्यामुळे याच्यात आणि याच्यामुळे याच्यात असं जे इंडक्शन असतं ते काय असतं? म्युच्युअल इंडक्शन. लाईक दिस. त्यामुळे लिहिताना E2 इज इक्वल टू MDI1/dt इन टर्म्स ऑफ व्हॉट? करंट. हे मॅग्नेटिक फ्लक्सच्या भाषेत झालं. ओके, अँड E1 इज इक्वल टू MDI2 सॉरी, जेव्हा फाय लिहाल तेव्हा हा नका, सॉरी,
फाय लिहायचं इंडक्शन. हा प्रपोर्शनॅलिटी आहे ना तुमचा, कारण हा काय आहे इन टर्म्स ऑफ फ्लक्स आहे. हा काय इन टर्म्स ऑफ फ्लक्स आहे, त्यामुळे येईल E21 मायनस d∅21 हा 1 आहे dt आणि E12 इज इक्वल टू मायनस d∅12/dt. हे लक्षात घ्या. इथे एम नको, फ्लक्सच्या वेळेस एम नसतो आणि करंटच्या लिहितो आपण त्यावेळी इथे म्युच्युअल इंडक्शन, कारण आपण काय घेत असतो त्यावेळेस इन टर्म्स ऑफ करंट लिहितोय. सो जसं आपण सेल्फ इंडक्शनच्या वेळेस फॉर्म्युला काय वापरला तर आठवतो तुम्हाला, E इज इक्वल टू LdI/dt. सेम आहे बघा, हे बघा हा सेल्फ इंडक्शनच्या वेळेस आहे, E इज इक्वल टू LdI/dt. मग इथे काय होतं, म्युच्युअल इंडक्शनमध्ये 2 कॉइल्स असतात ना, त्यामुळे दुसऱ्या कॉइलमध्ये जेव्हा EMF इंड्यूस्ड होतं कोणामुळे, पहिल्या कॉइलमध्ये झालेल्या चेंज इन करंटमुळे, आणि ते म्युच्युअल आहे म्हणून एलच्या ऐवजी फक्त काय इथे इथं एम येतो बघा. E2 MdI1/dt. E2 इज इक्वल टू MdI1/dt. करेक्ट. आता याच्यासाठी कसं लिहू शकतो आपण, समजा इन जनरल काय लिहितो सेल्फ इंडक्शनचा E इज इक्वल टू LdI/dt. बरोबर. पहिल्या कॉइलमध्ये जे EMF इंड्यूस्ड होतं का, कारण दुसऱ्या कॉइलमध्ये होणाऱ्या चेंज इन करंटमुळे, म्हणजे याच्यामुळे त्याच्यात, म्हणून हा एलच्या ऐवजी काय असतो एम. E1 इज इक्वल टू MdI2/dt. E1 इज इक्वल टू MdI2/dt. कळतंय? ओके.